हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आपला सतलोक सचखंड दाखवून परत आणून सोडतात, ज्यामुळे पुढे येणाऱ्या काळात हे आपले साक्षी बनतील, ॲफिडेव्हिट देतील की कबीर इज गॉड. असंच सन 1518 मध्ये परमात्मा कबीरदेव सशरीर गेले होते सतखंडामध्ये, सतलोकामध्ये, हजारो व्यक्तींच्या समोर. आणि परत 1727 मध्ये, सन 1727 मध्ये जवळजवळ 210 वर्षांनंतर, जवळजवळ 200 वर्षांनंतर ते परमात्मा सचखंडातून चालत आले आणि गाव चोडानी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये आदरणीय गरीबदास साहेबजी जेव्हा 10 वर्षांचे बालक होते, शेतात, आपल्याच शेतात, कारण हे जाट कम्युनिटीमध्ये जन्मले होते. आदरणीय गरीबदास साहेबजी शेतकरी होते आणि आपल्याच बऱ्याचशा गायी असत, बरोबर काही रोजंदारीचे गुराखी असत आणि गाववाले काही एकत्र सामूहिक गायी ठेवत असत, चरायला घेऊन जात. तर जंगलात गायींना चारत होते. फाल्गुन शुद्ध द्वादशीच्या दिवशी दिवसा साधारण 10 वाजता सतलोकातून उतरून परमात्मा आले एका जिंदा बाबाच्या रूपात. आणि तिथे एका जांडीच्या झाडाखाली सगळे गवळी म्हणजे गोपाल आहार घेत होते. गायी चरत होत्या आसपास, भली मोठी शेतं होती तिथं. परमात्मा एका साधूच्या रूपात तिकडून येताना दिसले. एक रस्ता होता तिथे, कबलाना गावापासून छुडाणी गावाकडे जाणारा पायी जाण्याचा रस्ता, पायवाट, एक पायवाट होती. जेव्हा परमात्मा साधू रूपात त्या गोपाळांजवळ, त्या गुराख्यांजवळ आले, जांडीच्या झाडाजवळ, तर त्या काळी अतिथी सेवा खूप करत असत. गोपाळ म्हणाले, महाराजजी राम राम. परमात्मा म्हणाले की भाई राम राम. महाराजजी या ना, भोजन करा, जेवण करा. परमात्मा म्हणाले, भोजन तर मी करून आलोय. फाल्गुन शुद्ध द्वादशीच्या दिवशी दिवसा जवळजवळ 10 वाजता सतलोकातून चालत परमात्मा आले एका जिंदा बाबाच्या रूपात. आणि तिथं जांडीच्या झाडाच्या खाली सगळे गवळी आणि गुराखी जेवण घेत होते. गायी चरत होते आसपास, लांबलचक शेतं होती तिथे. परमात्मा एका साधूच्या रूपात त्यांच्या बाजूने येत असताना दिसले. तिथं बाजूलाच एक रस्ता होता, कबलानी गावापासून छुडाणी गावाकडे पायी चालत जाण्यासाठी एक पायवाट होती. जेव्हा परमात्मा साधू रूपात त्या गवळ्यांजवळ, त्या मुलांजवळ आले, त्या जांडीच्या वृक्षाखाली, तर त्या काळी पाहुण्यांचं आदरातिथ्य खूप करायचे. गवळी म्हणाले, महाराज राम राम. परमात्माही म्हणाले, राम राम. महाराज या ना, भोजन करा, आमच्यासोबत खा. तर परमात्मा म्हणाले, मी भोजन करून आलो आहे माझ्या गावातूनच. तुमचं गाव कुठं आहे? गवळ्यांनी विचारलं. किती दूर आहे इथून? तुमच्या गावाचं नाव काय आहे? तेव्हा परमात्मा म्हणाले, माझ्या गावाचं नाव सतलोक आहे. ते इथून 16 शंख कोस दूर आहे. त्या मुलांना आणि त्या गवळ्यांना काय समजणार, ते अशिक्षित होते. त्यांनी विचार केला की 16 कोस दूर असेल. पूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती, त्यामुळे दूरच्या गावांबद्दल एवढी माहिती नसायची. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की असेल सतलोक नावाचं गाव. म्हणाले की महाराज, भोजन करणार नाही तर निदान दूध तरी प्यावंच लागेल, आम्ही पाहुण्यांना असंच जाऊ देत नाही. परमात्मा म्हणाले की मी कुमारी गाईचं दूध पितो आणि दूध द्यायचं असेल तर द्या. बसले. तर गवळी म्हणाले, बाबा तुमची दूध प्यायची नियत नाहीये, चेष्टा करता आहात का? वासरू कधी दूध देतं का?
परमात्मा म्हणाले, बघा, दूध द्यायचं असेल तर द्या, पण प्यायलो तर कुमारी गाईचंच पिईन. आता गरीबदासजी एक 10 वर्षांचं बालक होते. उठून गेले. त्यांचं एक आवडतं वासरू होतं, कुमारी गाय, जिला बैलाने स्पर्श केला नव्हता, म्हणजे कुमारी. त्याच्या गळ्याला दोरी बांधून त्याला खेचत आणलं आणि म्हणाले की हे पहा, हिला वासरू तर नाहीये, कसं दूध देईल? परमेश्वर कबीर देवजी म्हणाले, पहा, तुझ्याकडे काही भांडं आहे का? छोटंसं पात्र असेल तर त्यात दूध काढूया. ते म्हणाले की एक छोटंसं भांडं आहे, मातीचं, छोटा मटका, ज्याच्यात 5-7 किलो दूध बसतं, किंवा कुठला पातळ पदार्थ, पाणी किंवा लस्सी ठेवायचे. ते स्वच्छ करून ठेवलेलं होतं. ते साफसूफ केलं आणि म्हणाले की हे भांडं घेऊन गायीच्या स्तनांखाली धरून बस. गरीबदासजी ते घेऊन बसले. 10 वर्षांचं बालक, परमात्मा कबीर देवजी जिंदा महात्म्याच्या रूपात उभे होते. त्या वासराच्या कमरेवर आशीर्वादाचा हात ठेवला, म्हणजे थोपटलं असं. स्तन मोठे झाले आणि दुधाची धार निघाली. जेव्हा ते भांडं भरलं, ते भांडं भरताच ती बंद झाली. गरीबदासजी म्हणाले, अरे महाराज, आपण तर कमालच केलीत. घ्या, दूध प्या. आता परमात्मा अर्ध दूध प्यायले, अर्ध तसंच ठेवलं आणि म्हणाले, घ्या मुलांनो, हा प्रसाद तुम्ही वाटून घ्या. जे वयस्कर गवळी होते, आम्ही नाही पिणार हे जंतरमंतरचं दूध, पाप आहे, कोवळ्या गाईचं दूध काढलंय. कोण जाणे तू कुठला जादूगार आहेस आणि दूध उष्ट केलेस, माहीत नाही तू कुठल्या जातीचा आहेस. आम्ही नाही पिणार तुझं उष्ट दूध. ते उठून निघून गेले, घाबरले सुद्धा, म्हणाले, कोण जादूगार आहे हा? ते तर दूर निघून गेले आणि मागे राहिला त्यांचा प्रिय आत्मा गरीबदास साहेबजी. तर त्यांच्यात परमात्मा आणि गरीबदासजी यांच्यात खूप चर्चा झाली. तेव्हा गरीबदासजी म्हणाले, प्रभू, खरोखरच ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावरती पण कोणी देव आहेत का? कुठलं असं स्थान पण आहे का जिथे कधी जन्ममृत्यू होत नाही, जसं आपण सांगत आहात? कृपया मला एकदा तरी ते दाखवा. दाताला तर ते दाखवायचंच होतं, साक्षीदार बनवायचं होतं. त्या आत्म्याला घेऊन ते वर गेले. ब्रह्मा विष्णू महेश यांची राजधानी दाखवली, परलोक दाखवले. त्या लोकमध्ये स्वर्ग दाखवला. स्वर्गात राहणाऱ्या व्यक्तींशी ओळख करून दिली. तू किती दिवस राहतोय स्वर्गात? ते म्हणाले, माझी वेळ संपली, माझी सर्व कमाई संपली. परमात्म्याने विचारलं, आता कुठे जाणार? म्हणाले, माहीत नाही कुठे जाणार. तर ह्या स्वर्गामध्ये एक अजून समस्या आहे. 3 वर्ष आधीच तुम्हाला कळतं की तुमच्याकडे अजून किती वेळ राहिला आहे. मग आता तुम्ही कुठे जाणार आहात? नरकातही जावं लागतं, गाढव पण व्हावं लागतं. आता 3 वर्ष आधीच त्यांचं अन्न पाणी सुटतं त्या स्वर्गामध्ये. मग दाखवलं परमात्म्याने वरती स्वर्गलोक दाखवला. तिथे नकली, ह्या काळाने बनवून ठेवलेले नकली शतलोक, नकली अलकलोक, अगमलोक, अकयलोक नकली बनवून ठेवलेत स्वर्गलोकात, ब्रह्मलोकामध्ये. मग धर्मराज न्यायाधीश लोकात गेले. जेव्हा धर्मराजाजवळ परमात्मा पोहोचले आणि त्यांच्याबरोबर तो गरीबदास साहेबांचा आत्मा, तर जसाही धर्मराजाच्या दरबारात परमेश्वरांनी प्रवेश केला 21 ब्रह्मांडांच्या न्यायाधीशांच्या त्या लोकमध्ये, तर न्यायाधीश उभे राहिले ते आणि आपलं आसन सोडलं. म्हणाले, या बसा भगवान. परमात्मा तिथं बसले नाहीत. जसा की उच्च अधिकारी आपल्या एखाद्या छोट्या कर्मचाऱ्याला जाऊन आदेश देतात आणि तो आपली खुर्ची सोडून उभा राहतो आणि सलाम करतो, जी सर, जी सर असं म्हणतो, शिष्टाचार असतो. तसंच धर्मराज उभे राहून हात जोडून आणि जे काही मालक आदेश देत होते ते शिरोधार्य करत होते. आता हा प्रसंग वेगळा आहे, इथे या चॅप्टरला पुढे नेणार नाही. मग सतलोकात घेऊन गेले. सतलोकात काय पाहिलं आदरणीय गरीबदास साहेबजींनी? की तिथं एक खूप मोठा घुमट आहे, खूप मोठा एक स्तूप आहे. त्याच्या मधोमध उच्च सिंहासनावर परमात्मा विराजमान आहेत
डोक्यावर मुकुट आहे, सफेद आसन आहे, सफेद सिंहासन आहे, सफेदच परमात्म्याचं रूप आहे, शरीर आहे, रंग आहे आणि सफेदच पूर्ण लोक आहे. आता खालून जिंदा महात्म्याच्या रूपात जे परमात्मा जात होते, कबीरजी सतलोकात गेले होते, तिथे आपल्याच दुसऱ्या तेजस्वी रूपाला ते वारा घालू लागले, चौरी ढाळू लागले, जसा एक सेवक आपल्या गुरुदेवांची सेवा करतो. आता गरीबदासजींनी विचार केला की हा बाबाजी तर इथला कोणी नोकर असेल, सेवक, आणि भगवान तर असे ऐटीत सिंहासनावर बसले आहेत. आता थोड्या वेळात काय झालं की सिंहासनावर विराजमान असलेले ते तेजपुंज शरीराचे भगवान उभे राहिले आणि जिंदा महात्म्याच्या रूपात जे खालून गेले होते ते सर्व नियंत्रकाच्या सिंहासनावर विराजमान झाले. आणि तो तेजस्वी रूपातील भगवान चौरी उचलून त्या जिंदा महात्म्याच्या रूपाला वारा घालू लागला सेवकाप्रमाणे. आता गरीबदासजींनी विचार केला की बाबाजींची तर भगवान सेवा करतायत त्यांची. तेवढ्यात काय झालं की ते तेजस्वी असलेलं शरीर त्या जिंदा महात्म्याच्या रूपामध्ये एकरूप झालं, एक झाले ते दोन्ही. एकटे कबीर देवजी जे बाबाजी जिंदा महात्म्याच्या रूपात होते ते सर्व नियंत्रकाच्या सिंहासनावर बसले आहेत, म्हणजे कुळाचे स्वामी असलेल्या रूपात. आणि चौरी आपोआप ढळली जात होती, स्वतःहून अशी फिरत होती. तेव्हा परमात्मा म्हणाले की गरीबदास, इथे होतास तू आधी, ही बघ तुझी घरं रिकामी पडली आहेत, मोठमोठी, लंबी चौडी, फ्लॅटचे फ्लॅट, आणि जाऊन बसले तिथे काळाच्या लोकात. सर्व डिटेल सांगितले, सृष्टीरचना सांगितली. तेव्हा गरीबदास साहेबजी म्हणाले, भगवान मला इथेच राहू द्या भगवान, ते जग चांगलं नाहीये. हे भगवान, मी कसा जाऊ परत त्या जगात? हे लोक बघितल्यावर तिथे कसा जाऊ भगवान? ते तर असे राहतात की जसे किडे मकोडे राहतात. इथे स्वर्गातले लोक पण महादुःखी आहेत भगवान, मला इथेच ठेवून घ्या मालिक. परमात्मा कबीरजी म्हणाले की नाही बेटा, तू इथून जेव्हा गेलास भक्तीने परिपूर्ण होतास आणि तिथे गेल्यावर तुम्हा सगळ्यांची बॅटरी डाऊन झाली. हे तर मी माझ्या शक्तीने तुला इथं आणलं आहे. आता तू परत जा. तुझे बंधू भगिनी काळाच्या जाळ्यात फसलेले आहेत, त्यांना हे ज्ञान समजावून सांग जे तू इथं पाहिलं आहेस, ते सत्य सांग. आणि बेटा मी तुझ्याबरोबरच राहीन आणि तुला सतनाम देईन. त्या सतनामाची भक्ती स्मरण केल्याने तुझ्यामध्ये लवकरच ती भक्ती जागृत होऊन जाईल, जी तुला इथे घेऊन येईल. ती भक्तीची कमाई तुझ्या आत संचित होईल, इतकी संचित होईल की जसं गरीबदास साहेबजींनी परमात्म्याकडून प्राप्त केलेलं ज्ञान कसं बोलून दाखवलं आहे के सतनाम पालड़ रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पासंग धर रंग होरी हो, तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. आदरणीय गरीबदास साहेबजींच्या नावात एक होरी नावाचं अंग आहे. होरी म्हणजे होळी, होळी म्हणजे आनंद साजरा करतात लोक. तर गरीबदास साहेबजी म्हणतात की हे नकली होळी आम्हाला अजिबात आवडत नाही. आम्ही तर राम नामाची होळी खेळू बाबा, जी आम्ही रोज खेळत जाऊ. एक दिवस खेळून आम्ही संतुष्ट होणार नाही. तर काय सांगतात की ह्या सतनामाच्या श्वासात उच्छ्वासात तुम्हाला 2 मंत्र दिले जातात, ज्यामध्ये एक ओम आहे आणि दुसरा तद्गुप्त आहे. ज्याला सतनाम प्राप्त आहे, ज्याला ज्ञान आहे, ह्याच्या एक श्वास उच्छ्वासाचं स्मरण तुम्हाला सांगितला जातो. विधी जेव्हा नाव दिलं जातं तर एका श्वासाचं स्मरण, ती तुमची कमाई डिपॉझिट झालं ते तुमच्या अकाउंटमध्ये. आणि ती इतकी व्हॅल्युएबल आहे, इतकी किमती आहे की इथले 14 लोक, जसे की 7 खालचे पाताळ आणि वरचे शिवलोक, विष्णुलोक, ब्रह्माचं लोक, धर्मराजाचं लोक, दुर्गेचं लोक, ब्रह्मलोक आणि हे जे दुसरे आहेत गोलोक वगैरे, ह्या 14 लोकांना दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवलं
आणि एका पारड्यात एक श्वास ठेवला, त्या श्वासाच्या सतनामाची कमाई, त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत. आणि 3 लोक पासंग धरले. कुठले? पृथ्वीलोक, स्वर्ग. एक कॉमन स्वर्गलोक आहे ज्याचा स्वामी इंद्र आहे. तो स्वर्गलोक, हा पृथ्वीलोक आणि खालचा पाताळ लोक. म्हणतायत हे 3 लोक हे तर ह्या सौद्यामध्ये असतच नाहीत. जसं पूर्वी एक सिंपलसा तराजू असायचा, तगडी, एक काठी बांधून त्याच्यामध्ये एक रस्सी बांधत असत, 2 बाजूला 2 परडे लावत असत. आणि एखाद्या सौद्यासाठी एखादा व्यापारी घरी यायचा आपल्या घरी, कारण दासाचा जन्म एका जाट किसान घराण्यात झाला होता. तर बनिया लोक यायचे, जसं गहू, कणिक, बाजरी, ज्वार, चणे, गूळ, साखर इत्यादी घ्यायला. तर आमचे पिताजी म्हणायचे की भाई लालाजी, पहिल्यांदा तुझा तराजू चेक कर, त्यात काही एरर तर नाहीये, यात काही दोष तर नाहीये. तर तो दाखवत असे. जर त्यात काही डिफेक्ट असेल तर त्यात तो धान्य, जसे चणे घ्यायचे असतील तर मूठभर चणे त्याला समतोल करण्यासाठी एका पारड्यात ज्या डिफेक्ट असायचा त्या पारड्यात टाकले जायचे एवढे चणे, आणि तो सेट व्हायचा, एररलेस व्हायचा. मग ज्या पारड्यात थोडे चणे ठेवले होते त्या पारड्यात वजन ठेवलं जायचं आणि दुसऱ्या पारड्यात धान्य तोलून तो सौदा केला जात असे. म्हणजे जे पासिंग रूपामध्ये ते एवढे चणे ठेवले होते ते सौद्यात नाही आहेत, ते तर असेच एक्स्ट्रा ठेवलेत, त्यांचा काही हिशोब नाही. सांगायचा अर्थ असा की एका सतनामाच्या स्मरणाची किंमत विधिवत मर्यादेत राहून सर्व संतांकडून प्राप्त करून किती किंमत होत असेल. सतनाम पालड़े रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो, 3 लोक पासंग धरे रंग होरी हो, तो ना तुले तुलाया राम रंग होरी हो. होय होय. आता परमात्मा सांगतायत की असा मंत्र आहे हा अजब असा, एका सतनामाचं स्मरण तुम्हाला एवढी किंमत देईल. आणि बाकी ती काळाची 5 नावं आणि दुसरी 3, सत्पुरुष, अकाल मूर्त, शब्दस्वरूपी राम, हे तर एक आण्याचे पण मंत्र नाहीयेत, हे मोक्षदायी नाहीयेत. ही तर भगवानाची महिमा आहे यांच्यामध्ये. 5 नावं काळाची, ओंकार, ररंकार, ज्योत, निरंजन, किती अजब आहे हे. आणि सोहम आणि सतनाम. आणि पुण्यात्म्यांनो, आता आपण प्रसंगावर येऊया. आजचा प्रसंग जो आहे विस्ताराने समजावून सांगावा लागेल. आता काय सांगितलं आदरणीय गरीबदास साहेबजींना परमपूज्य कबीरदास साहेबांनी, की बेटा तुला असा मंत्र देईन, नेक नीतीने भक्ती कर, मर्यादेत राहा, आमच्या शरणमध्ये राहा, आणि थोड्याच दिवसात तुझी खूप जास्त किंमत बनेल. पण एक ध्यानात ठेव, हे सतनाम कोणाला सांगू नकोस. जर काळाच्या दूतांच्या हाती ते सतनाम लागलं तर मधल्या पिढीला कलियुगातल्या जे वचन दिलं आहे काळाला, की सर्व जीवांना आपलं सत्यनाम सतनाम देऊन पार करेन, जर काळाच्या नकलीपंथीयांच्या हाती लागले तर ते नकलीपंथ हेच नाव देतील आणि आपल्याला ओळखता येणार नाही. मग तुम्ही स्वतः जप करा आणि आपल्या वाणीमध्ये लिहा. आता गरीबदासजींनी तिथून काय पाहिलं की काही वेळानंतर त्या गवळ्यांनी 1-2 तासांनी शोध सुरू केला की हा मुलगा आहे कुठं. त्यांनी पाहिलं तर तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला, त्याच्यात आत्माच नव्हती. गावात सगळीकडे समजलं. तर म्हणण्याचा अर्थ असा की त्यांना चितेवर ठेवलं, अंतिम संस्कारांची तयारी केली. संध्याकाळी यात 8-9 तास निघून गेले. गावातले नगरातले लोक एकत्र जमले, लाकडं गोळा केली. तेव्हा परमात्म्याने गरीबदासजींच्या आत्म्याला परत पाठवलं, त्या प्रिय आत्म्याला शरीरात. चितेवरनं उठून चालू लागले आणि डोळ्यांनी पाहिलेलं भगवंताचं ज्ञान ऐकवू लागले. आणि ते वर्णन त्यांनी जे डोळ्यांनी पाहिलं होतं
तर त्या परमात्म्याच्या विषयी जे डोळ्यांनी पाहिलेलं ज्ञान होतं, आदरणीय गरीबदास साहेबजींनी कशा प्रकारे परमात्म्याचं महात्म्य वर्णन केलं आहे ते आपल्यासमोर आता ऐकवतो. आता पुण्यात्म्यांनो, जसं तुलसीदासजींनी रामायण चौपाईंच्या माध्यमातून सांगितलं आहे, लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना श्री रामचंद्रजींच्या काळातील आणि आज त्या सगळ्यांना मान्य आहेत. अशाच प्रकारे आदरणीय गरीबदास साहेबजींनी तुलसीदासजींची दिव्य दृष्टी जशी उघडली होती, ज्ञानयोग उघडला होता, अशा प्रकारे गरीबदासजींचा ज्ञानयोग समर्थ शक्तींनी उघडला व त्याच्यात आपलं ज्ञान फीड केलं. आता पुण्यात्म्यांनो, जशी दूरदर्शी असते, दुर्बीण, मायक्रोस्कोप म्हणतात, तर त्याची रेंज असते. एखादी 1-2 किलोमीटर पाहू शकते आणि एखादी तर पाहू शकते आकाशातील खूप दूरपर्यंतचे हे ब्रह्मांड. तर त्यांच्या रेंजमध्ये फरक असतो. तर गरीबदासजींची जी दृष्टी होती ती श्री तुलसीदासजींपेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली होती. तर जसं आपण तुलसीदासजीकृत रामायणाला आपण सत्य मानतो, तसंच गरीबदासजींनी लिहिलेल्या परमेश्वराच्या महिम्याला आपण सत्य मानायचे. पहा, मी तुम्हाला आता सांगतो. 84 बंधन कटे किन्नी कल्प कबीरी, 52 चतुर्दश लोक सब है टूटे जम जंजीर, अनंत कोट ब्रह्मांड में बंदी छोड़ कहाए, सो तो एक कबीर हैं जो जननी जने नमाए. पुण्यात्म्यांनो, सर्व संकल्पना स्पष्ट होतील या परमात्म्याच्या वाणीने. शब्द स्वरूपी साहेब धनी, शब्द सिंध सब माही, बाहर भीतर रम रहा जहाँ तहाँ सब ठाही, जल थल पृथ्वी गगन में बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीर हैं वो अवगत पुरुष अलेख, अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहारे, सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बली जाही. आता आदरणीय गरीबदास साहेबजी परमात्म्याशी परिचित होऊन आता आपल्याला काय सांगतायत की त्या साऱ्या सृष्टीचे निर्माता कुलमालिक आपले पिता सेवकाच्या रूपात उतरले. कबीरदास म्हणवले, कबीरदास. सेवक हो के उतरे इस पृथ्वी के माही, जीव उदाहरण जगत गुरु बार बार बली जाही. जीवांचा उद्धार करण्यासाठी ते जगद्गुरू म्हणजे साऱ्या विश्वाला ज्ञान देणारे, सच्च ज्ञान देणारे ते जगद्गुरू. आणि गरीबदासजी म्हणतायत की मैं बार बार बलिहारी जाऊं त्या परमपित्याला. त्याने कशी दया केली आमच्यावर. काशीपुरी कष्ट किया उतरे अदर अधारे, मोमिन को मुजरा हुआ वहाँ जंगल में दीदारे. म्हणतात काशीपुरीमध्ये परमात्म्याचं आगमन झालं आणि उतरे अधर अधार म्हणजे त्यांनी कुणा आईच्या पोटी जन्म नाही घेतला. वरून आले. अधर, अधर म्हणजे वरून आले, खाली आले. आणि मोमनको म्हणजे तिथं भेटले त्या मुसलमान विणकर ग्रहस्थाला जंगलात सरोवराजवळ. आता त्यांच्या किती स्वभावाचं वर्णन करतायत. कोट किरण शशि भाने सुध आसन अदर विमाने, परसत पूर्ण ब्रह्म को शीतल पिंड और प्राणे. आता निमाने कुशीत घेतलं होतं त्या परमात्म्याला. ज्या भगवानाचं नाव घेतल्याने आत्मा भारावून जातो की तो आपल्यासाठी किती दुःखी आहे आणि आमच्या भाग्यातही काही नाही. आमचा पिता आमच्या मागे मागे फिरतोय, आम्ही काळाची भांग पिऊन बसलोय. कबीर साहेब म्हणतायत, कबीर ये माया अटपटी सब घट आण अडी, और किस किसने समजाओ यहाँ कुए भांग पडी. आता तो आपल्याबरोबर भटकतो आहे.
ज्या परमात्म्याचे गुणगान सगळे ग्रंथ करतायत आणि तो एका त्या पुण्यात्म्याच्या कुशीत, आता त्याला किती आनंद अनुभवाचा होत असेल पुण्यात्म्यांनो. कोणीही जीव त्याचं वर्णन करू शकत नाही. आता काय म्हणतायत गरीबदास साहेबजी, कोट किरण ससी भाने सुध ये आसन अदर विमाने. परसत म्हणजे पूर्ण ब्रह्माला स्पर्श करताच आणि निमाचे शीतल पिंड आणि प्राण एकदम शांत झाले. निमाने परमात्म्यावर कसं प्रेम केलं. गोद लिया मुख चूम कर वो हेम रूप झलकनते, जगर मगर काया करे जैसे दमके पद्म अनंते. आईने म्हणजे एका मातृभावाने बाळाशी जसं प्रेम केलं जातं, जसं मुका घेऊन आणि हृदयाजवळ धरलं, इतकं सुंदर शरीर परमात्म्याचं जसं सफेद बर्फ असतं. हेमरूप झलकंत. हेम म्हणजे बर्फ. सफेदी जी बर्फाची असते ती सगळ्यात अधिक मानली गेली आहे. तर म्हणतात की स्नो व्हाईट कलर होता मालिक यांचा, इतकं सफेद सुंदर शरीर होतं. आता काय, जेव्हा घरी घेऊन आले त्या बाळाला, तर परमात्म्याला पाहून सर्वजण काय काय बोलले, आपापसात एकमेकात काय चर्चा झाली. काशी उमटी गुल भया ये मोमन का घर घेरे, कोई कहे ब्रह्मा विष्णु है, कोई कहे इंद्र कुबेरे. की सिंपल चाइल्ड नाहीये हे, एक साधारण सामान्य बालक नाहीये हे, इतकं सुंदर रूप आहे त्याचं. तर म्हणतात की काशी उमटी म्हणजे सर्व काशी त्या ठिकाणी आली, राजा पण त्या ठिकाणी आला त्याला पाहायला. काशी उमटी गुल भया, खूप गर्दी जमली. और मोमन का घर घेरे म्हणजे चारी बाजूंनी लोकांनी घराभोवती गर्दी केली. टोळी टोळीने लोक गाणं म्हणत आले. और कोई कहे ब्रह्मा विष्णु है, कोई कहे इंद्र कुबेरे. जे कोणी बघत होते ते म्हणायचे की असं बालक कधी पाहिलंच नाहीये. जसे खुद्द भगवान श्रीकृष्ण आले आहेत, भगवान शंकरदेव आले आहेत, किंवा कदाचित इंद्र कुबेर आले असतील. कोई कहे वरुण धर्मराय है, कोई कहते है ईसे, 16 कला सुभान गति ही, कोई कहे जगदीश. भक्ति मुक्ति ले उतरे वे मेटन तीनों ताप, मोमन के डेरा लिया ये कहे कबीरा बाप. म्हणतात तो परमात्मा सर्वांचा मालिक आहे आणि एका मुसलमान विणकराला, त्या मुसलमान विणकर गृहस्थाला आपले परमात्मा पिता मानतात, बाप मानतात. कोई कहे छल ईश्वर नहीं, कोई किन्नर कहलाए, कोई कहे गण ईश का जो जो मात्र साय. आता जशी त्या बालकाला खूप सारी नावं दिली ना, म्हणतात तेवढंच ती निम्मा त्यांना धमकी द्यायची की माझ्या बाळाला नजर लावाल तुम्ही, कुणी काय बोलतंय, कुणी काय बोलतंय. खलक मुलक देखण गया वहाँ राजा प्रजारीत, जम्बूदीप जिहान में वो उतरे शब्द अतीत. दुनी कहे यो देव है, ये देव कहते हैं ईश, ईश कहे ये पार ब्रह्म है, पूर्ण विश्व बीश. आता पुण्यात्म्यांनो, हा दास आपल्याला वेद आणि सत्यकथेने हे प्रमाणित करू इच्छितो की कोण भगवान आहे आणि काय प्रमाण आहे. एकतर डोळ्यांनी पाहिलेलं ॲफिडेव्हिट हे गरीबदासजी देत आहेत, आणि मग आपल्याला वेदांमध्ये दाखवेल हा दास, आणि मग कबीर परमात्माजींची लीला जी 600 वर्षांपूर्वी आदरणीय धर्मदासजींनी लिहिली होती आपल्या करकमलांनी, ती दाखवेल. तर आपण आपल्या भगवानाला समजूया, प्राप्त करूया. आता काय म्हणतात. दूध न पीवे न अन्न बके, न पलने झूलनते, अदर अमान ध्यान में ये कमल कला फूलनते. आता काय म्हणतात की 25 दिवसांचे झाले भगवान कबीर साहेब, म्हणजे एका लीलामय शरीरामध्ये, आणि ना अन्न ग्रहण करायचे ना दूध प्यायचे, आणि स्वस्थ असे होते जसं काही एखादं बालक रोज 1 किलो दूध प्यायचं. इतकं स्वस्थ शरीर, आणि ते एखाद्या कमलासारखे वाढत होते, मोठे होत होते.
कमळाचं एक नेचर असतं, स्वभाव असतो. कमळाचं फूल जर एखाद्या सरोवरात असेल आणि त्यात जर पाणी भरायला सुरुवात झाली तर जितकी पाण्याची पातळी वाढेल तर कमळाचं फूल त्या पातळीबरोबरच वरती येत राहतं, इतक्या स्पीडने वाढत राहतं. तर इथे काय सांगतायत आदरणीय गरीबदास साहेबजी, ते तुलना करून सांगू इच्छितात की ते 1 किलो दूध पिणाऱ्या बालकासारखे दिसत होते, पण खातपीत काहीच नव्हते. तर नीमाला चिंता वाटू लागली, रडू लागली वाईट पद्धतीने की हे बालक मरेल. काही खातपीत नाही, आता तर हे काही तासांचेच सोबती आहे. खूप वाईट पद्धतीने विलाप करू लागली. आता परमात्मा म्हणतायत, करे कराये साईया मन में लहर उठा. रडत होती ती भगवान शिवजींचं स्मरण करून करून की हे भगवान शिवजी, हे दाता, एकतर हे बालक द्यायचंच नव्हतं, रडून भेकून ती वेळ घालवत होती, आणि हे परमात्मा, हे बालक दिलं होतं, आता परत घेत आहात. आता ही तुमची दासी जगू शकणार नाही ह्याच्याशिवाय. हा तर अंतिम निर्णय. मालिक अंतर्यामी होते ते तर समजले की म्हातारी मरेल, इतकी मरण्याची भाषा तर करत होती, पण तिला मरायचं नव्हतं. पण ती खूप घाबरलेली होती आणि ती संतुष्ट होऊ शकत नव्हती. तर परमात्म्याने शिवजींचा रिमोट दाबला, परमेश्वर शिवजींचा. शिव उतरे शिवपुरी से वो अवगत बदन विनोदे, मैं के कमल खुशी भये जब लिया ईस को गोदे. आता कबीर साहेबांनी प्रेरणा केली भगवान शिवजींना की तुमची कोणी आत्मा तुमचं स्मरण करतीये, खूप विलाप करतीये. तर तिथं एक साधूच्या रूपात, महात्म्याच्या रूपात शिवजी येऊन उभे राहिले आणि म्हणाले, माई तू का रडत आहेस? आणि ती रडत होती. एक वेळ सहज नजर देऊन ती पुन्हा रडत होती. बाबाजी, काय हो हे बाळ, काही खात पीत नाही. भगवान शंकरांनी विचारलं की माई का रडतीयस, काय झालं, काय आपत्ती आहे तुला? म्हणाली की महाराजजी, तुमच्या हातात नाहीये माझ्या दुःखाचं निवारण करणं. असं म्हणून ती पुन्हा रडू लागली खूप वाईट रीतीने. भगवान शंकर म्हणाले की हे माई, असं म्हणतात की आपलं दुःख कोणासमोर सांगितलं तर हलकं होतं. याच दृष्टिकोनातून सांग की तू का रडत आहेस? तर ती म्हणाली की आधी आमचं काही मूलबाळ नव्हतं आणि एके दिवशी मी सच्च्या दिलाने शंकर देवांची आराधना केली. त्यांनी मला हा लाल दिला, कमलपुष्पावर सापडला मला तो. आम्ही स्नान करायला गेलो होतो तलावावर. आणि आता महात्माजी हा काही खात पीत नाहीये, 25 दिवसांचा झालाय, आणि म्हणून रडतीये की हा पण मरेल आणि त्याच्याबरोबर मी पण मरेल. आता मी जगू शकत नाही ह्याच्याशिवाय. मी म्हणून रडते महात्माजी. तर भगवान शिव म्हणाले, तुझं बाळ तर दाखव मला. माई घेऊन आली त्याला आणि विचार केला की त्या नवजात 25 दिवसांच्या बालकाला महात्म्यांच्या चरणी ठेवावं, त्यांचा आशीर्वाद मिळेल, ह्याचं आयुष्यमान वाढेल, ह्याचा उद्धार होईल, ह्याचं कल्याण होईल. जसंही शिवजींच्या पायावर बाळाला ठेवलं, तिथून ते वर उडालं आकाशात. भगवान शिवजींच्या मस्तकापर्यंत येऊन हवेत स्थिर झाले बालक. माई विचार करू लागली, नीमा, की ही बाबाजीची करामत आहे, माझ्या बाळाला इतकं उंच उडवलं आकाशात. तर तिचा विश्वास वाढू लागला की काम होईल. आता शिवजींनी असा हात केला, कबीर परमात्मा शिवजींच्या हातावर विराजमान झाले. मग ते दोघे बातचीत करू लागले. परमात्मा म्हणाले की शिव यांना सांग, एक कुमारी गाय घेऊन या, एक कोरं भांडं आणायला सांगा कुंभाराकडून स्वच्छ, आणि त्याला धुवून, आणि तुम्ही हिच्या कमरेवर थोपटा ह्या कुमारी गायीच्या. ती दूध देईल आणि ते दूध मी पिईन. शिवजी म्हणाले की माई तुझा पती कुठं आहे? म्हणाली आत्ता बोलावते. तो आत होता. म्हणाली या हो, असं असं महाराजजी सांगतायत की एक वासरू आणा, एक भांडं आणा कोरं कुंभाराकडून. आता गेला तो. नीरू एक वासरू आणलं. भगवान शंकरांनी त्या वासराच्या कमरेवर प्रेमाने थोपटलं, आशीर्वाद दिला, आणि ते छोटंसं भांडं होतं ते गायीच्या खाली ठेवलं वासराच्या. दुधाची धार वाहू लागली. पात्र भरताच बंद झाली.
ते दूध परमात्मा प्यायले आणि शिवजी निघून गेले. आता पुण्यात्म्यांनो, हे प्रमाण गरीबदास साहेबजी म्हणतायत, दूध न पीवे न अन्न भखे न पालड़े झूलनते, दास गरीब अदर ध्यान में ये कमल कला फूलनते. दूध न पीवे न अन्न भखे है नहीं पलने झूलनते, अदर अमान ध्यान में कमल कला फूलनते. शिव उतरे शिव पूरी से वो अवगत बदन विनोदे, मैं के कमल खुशी भये जब लिया ईस को गोदे. परमात्म्याला कुशीत घेतलं. आता दोन्ही भगवानांची जेव्हा नजरेला नजर मिळाली, म्हणतात, नजर नजर से मिल गई किया ईस प्रणामे. शंकर भगवानांनी त्या बालकाला प्रणाम केला, कुशीवर घेताच त्याला नमस्कार केला. और धन मो मन धन पूर्णा ये धन काशी निकामे. की धन्य आहे अशी ही नगरी जिथं असे सिद्ध पुरुष आले. आता शंकरजी पण समजू शकले नाहीत की हा कोण आहे. 7 बार चर्चा करी बोले बालक बहने, शिव को कर मस्तक धरा हल्ला मोमन एक धेनु. एक धेनू घेऊन ये. धेनू म्हणजे गाय. अन ब्यावर को दूहत है दूध दिया तत्काल, पीवे बालक ब्रह्म गति ता शिव भय दयाल. आता पुण्यात्म्यांनो, हे तर आदरणीय गरीबदास साहेबजींच्या वाणीमध्ये स्पष्ट झालं की शिवजी तिथे शिवलोकातून आले होते, शिवपुरीतून, आणि परमात्म्याशी त्यांची बातचीत झाली होती. आणि आता पुण्यात्म्यांनो, आदरणीय धरमदास साहेबजींनी कबीर परमेश्वरजींची लीला 600 वर्षांपूर्वी लिपिबद्ध केली होती. आणि मग काळाचे दूत कबीर पंथामध्ये शिरले. कारण काळाने म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही या पृथ्वीवरनं निघून जाल आणि जेव्हा तुमचा जो पंथ चालेल, 12 नकली पंथ चालवतील कबीरांच्या नावाने, आणि ते खोटी नावं देतील शास्त्राविरुद्ध आणि म्हणतील आम्ही कबीरपंथीय आहोत, आणि माझ्या मुखामध्ये ते येतील आणि म्हणतात 12 पंथ करू मैं साजा, नाम तुम्हारा ले करू आवाजा, आणि ये 12 पंथ नाम जो लेई सो हमरे मुख आन समाई, और अनेक पंथ मैं चलाऊं या विधि जीवों को भरमाऊं. 12 आहेत कबीर पंथाचे 12 पंथ. आणखी अनेक पंथ आहेत. हे राधास्वामी पंथ, जय गुरुदेव पंथ, धनधन सद्गुरु पंथ, ठाकूरजीवाला पंथ, आणि हा सच्चा सौदा सिरसा जनमालवाडी गंगवावाला पंथ, भिवानीवाला ताराचंदवाला पंथ, एक आग्रावाला पंथ, ठाकूरवाला पंथ. हे सगळेच्या सगळे सतलोक आणि सतखंडाची महिमा सांगतात. त्यांना कखसुद्धा माहीत नाही याबाबत. तर हे काळाने चालवलेले पंथ आहेत, आणि यांचे मुख्य जे होते ते खूप पुण्यकर्मी प्राणी होते, देवाचे भक्त होते, आणि तेही देवापासून दूर झाले, फसले कालचक्रात. त्यांचाच दुरुपयोग करून करोडो लोकांना आपल्या जाळ्यात फसवलं. तर पुण्यात्म्यांनो, या कबीरपंथीयांनी कबीर सागरात खूप काटछाट केली आपल्या बुद्धीनुसार, आणि ते छापले, तरी सच्चाई लपू शकत नाही. आता तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा तर त्या कबीर सागरामध्ये दाखवतो आपल्या विचाराने काही काटछाट केली. कारण काय होत होतं, भक्ती जिथे होत नाही तिथे भगवानाचा संग होत नाही, सतभक्ती होत नाही. तर त्यात काय होतं की ज्या कथा परमात्म्याबाबत सांगितल्या जातात त्याला आम आदमी विरोध करतो, आणि जो तसं तर लोकवेद ऐकवणारी व्यक्ती फक्त कथावाचक आहे, ती प्रमाणित करू शकत नाही. तर ज्या कारणाने त्यांनी कबीर सागरातील काही अंश हळूहळू हटवायला सुरुवात केली की ज्याने ते सिंपल बनेल आणि आम आदमी त्याचा स्वीकार करेल, ही त्यांची चूक होती. तर त्याची पूर्ती करण्यासाठी मालिकला माहीत होतं की काळ असं करणार. तर आदरणीय गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून आपली सच्ची महिमा पुन्हा दोबारा आपल्या अमृतवाणीने त्यांच्याद्वारे वर्णित केली. त्याची पूर्ती गरीबदास साहेबजींच्या वाणीने होते, आणि परमात्म्याने स्पष्ट लिहिलं आहे 600 वर्षांपूर्वी
म्हणाले होते की 12वा पंथ गरीबदासजींचा जो होईल त्याचा 1774 जन्म होईल, संवत 1774. आणि तसं चुकीनं 75 लिहिलंय कबीर सागरमध्ये. तर त्यावेळी जेव्हा तो येईल माझा हंस, त्याच्याद्वारे माझी वाणी पुन्हा प्रकट होईल. परंतु ते गरीबदासजींचे पंथी त्यांना समजू शकणार नाहीत. मग त्याच पंथात मीही परत येईन धरमदास, आणि सगळे पंथ बंद करून एक पंथ चालवेन असं सांगितलं होतं. तर ते परमात्मा स्वतः नाही आले, दासाला पाठवलं. पुण्यात्म्यांनो, असू शकेल की दासांची विनंती ऐकली मालिकने. हे दाता, तुम्हाला खूप त्रास देतात तुमची मुलं, त्या काळाने प्रेरित होऊन ह्या दासाला स्वीकार करतील म्हणून पाठवलं असेल. तर मी दाखवतो तुम्हाला कबीर सागरमध्ये, आणि मग दाखवेन वेदांमध्ये, आणि परमात्म्याची वाणी मग सिद्ध होईल. वेद मेरा भेद है, मैं ना मिलूं वेदों के माही, और जिन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नाही. पहा कबीर सागर, हा कबीर सागर. संपूर्ण 11 भाग. ह्याचे कोण प्रकाशक आहेत? हे पहा, हे खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. जे संशोधक आहेत ते पण कबीरपंथी भारतपंथिक स्वामी युगलानंद विहारीद्वारे परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष आहेत श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता याचं मी तुम्हाला दाखवतो. हा आहे ज्ञानसागर. याच्या 74 पानावर सुन जुल्हा मन भयो आनंदा, जिमी चकोर पायो निशिचंदा, ले सुत चले हर्ष मन किन्हा, आणि तासो पुनियस बोले ही लिन्हा. सुत काशी को लय चले, म्हणजे पुत्र प्राप्त झाल्यावर निघाले. लोग देखण तव आव, अन पाणी भक्ष नाही, जुल्हा शोक जनाव, तब जुल्हा मन कीन तिवाना. आता ह्या कबीरपंथीयांनी कुठे याला सेट केलं आहे की हा जो नीरू होता विणकर, रामानंदजींकडे गेला की हे महाराज, मला एक पुत्र मिळाला आहे आणि तो काही खात पित नाही, एखादी युक्ती सांगा. तर रामानंदजींनी सांगितलं की एक कुमारी गाय आणून त्याच्या शेजारी उभी कर, आणि मग ती आपोआपच दूध द्यायला लागेल. ते दूध पिईल. हा कोणी सिद्धपुरुष आला आहे. ही तर आहे कबीरपंथीयांची आपली जोडजुगाड. पण गोष्ट तर ही खरी आहे की ते कुमारी गाईचं दूध प्यायले. पण गरीबदासजींनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं ते आणि वर्णन केलं पुढे. ते म्हणाले की शिवजी आले होते शिवलोकामधून, कारण ते शिवाचे पुजारी होते. त्या जन्मात ते गौरीशंकर नावाचे ब्राह्मण होते. आणि येऊन मग त्यांनी युक्ती कबीर परमात्म्याने त्यांना सांगितली होती शिवजींना, आणि मग असं करण्यात आलं. परंतु जसं आहे, आपण फक्त हे पाहायचं आहे की घटना अशीच घडली होती, लीला अशीच होती. पुढे काय म्हणतात? तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद सौ काही उत्पाना, मैं सुत पायो बड गुणवंता, कारण कौन भखय नाही संता. हे संत रामानंदजी, माझा एक खूप छान मुलगा आहे, पण तो काही खात पित नाही. काय कारण असेल? रामानंद ध्यान तपधारा, जुल्हा सो तब वचन उचारा, पूर्व जन्म तै ब्राह्मण जाती, हरिसेवा किन्हेसी भली भांति, कछुत्व सेवा हरि की चूका, तातै भायो जुल्हा को रूपा, प्रीति प्रभु गही तोरी लिन्हा, तातै उद्यान में सुत तो ही दिन्हा. ठीक आहे. आता हे नीरू आहे, नुरी नाही, हे चुकीने लिहिले. नीरू वचन, तो नीरू म्हणाला, हे प्रभु जस किन्ह्यो तस पायो, आरत हो तुव दर्शन आयो, सो कहिये उपाय गुसाई, बालक क्षुधावंत कचुखाई. याला जतन करा दाता, जे काही झालं ते झालं. अशी एखादी युक्ती सांगा जेणेकरून माझा मुलगा काही अन्न खाईल. सो कहिये उपाय गुसाई, बालक क्षुधावंत म्हणजे उपाशी, कचुखाई. रामानंद अस युक्ती विचारा, तुम सुत कोई ज्ञानी अवतारा. तुझा पुत्र कोणी ज्ञानी अवतार आहे, एक विद्वान पुरुष आहे, म्हणून असं खाईल तो. बचिया जाही बैल नाही लागा, सोले ठाडे करे तेही आगा. की एक वासरू घेऊन ये
ज्याला बैलाने कधी टच केलेलं नाही, अर्थात कुमारी. हे पहा, बचिया जाही बैल नहीं लागा, सोले ठाड़े करे ते ही आगा, दूध चले ते ही थनते, दूध ही धरव छिपाय, क्षुधावंत जब होवे, ता कह देऊ खवाई. आता म्हणतायत, जुल्हा इक बचिया लय आवा, और चल्यो दूत कोई मर्म न पावा, चल्यो दूत जुल्हा हरसाना, राख छिपाई काहू नाही जाना. आता इथे पुण्यात्म्यांनो जसं आहे, आता हे सिद्ध झालं की 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने जी लीला केली होती ती लिपिबद्ध झाली. त्याच्यानंतर आदरणीय गरीबदास साहेबजींच्या काळात पण ते वासराचं दूध प्यायले. आणि आदरणीय गरीबदास साहेबजींनी पण आपल्या वाणीमध्ये प्रमाणित केलं की 600 वर्षांपूर्वी जेव्हा परमात्मा पृथ्वीवर आले होते, एका कुमारी गायीचं दूध प्यायले, त्यातून त्यांची परवरिश झाली, लीला केली. आता आमचे वेद काय सांगतात परमात्म्याच्या गुणांना, परमात्म्याची महिमा. आता इतकी प्रमाणं मिळाल्यानंतर मग आपण संतुष्ट होऊ की हु इज गॉड. आता पाहूया, तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9, 10 एकत्र याचं भाषांतर केलं आहे. हा कुणी अनुवाद केलाय, कुठून छापला आहे आणि प्रकाशक आहेत सर्वदेशीय आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि खाली हे मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आता पुण्यात्म्यांनो, इथून आपण सुरुवात करू. हे पहा, या इथून प्रारंभापासून घेऊया आपण. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1च्या मंत्र क्रमांक 1 मध्ये हे पहा, हे परमात्मन म्हणजे परमात्म्याची महिमा चाललेली आहे. मग ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1च्या मंत्र नंबर 2 मध्ये हे परमात्मन आप आहे ना परमात्म्याच्या विषयी. 3 नंबरच्या मंत्रामध्ये हे परमात्मन, 4 नंबर मंत्रमध्ये हे परमात्मन, 5 नंबर मंत्रमध्ये हे परमात्मन, 6 नंबरमध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 6 मध्ये हे परमात्मन म्हणजे परमात्म्याचा महिमा वेदात वर्णन केलेलं आहे. आता या आर्य समाजाच्या दयानंदच्या चेल्यांना लक्षात आली दयानंदांची चलाखी की महर्षी दयानंद तर निराकार म्हणतायत भगवानाला आणि साकार म्हटले इथे तर. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? भरतरी ज्ञानोबा पवार. आपण कुठून आलात? मी परळी, माझं मूळ गाव परळी आहे, तालुका परळी, जिल्हा बीड. पण मी कामानिमित्त हडपसर पुण्यामध्ये महाराष्ट्र तिथं आलेलो आहे, राहायला आहे सध्या. आपला व्यवसाय काय आहे? मी ड्रायव्हर आहे, एक सध्या शाळेच्या बसवर ड्रायव्हर आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 7/8/2016 घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याच्या आधी आम्ही ज्योतिबाची भक्ती करीत होतो. ज्योतिबाची भक्ती अशी होती की ती चैत्र महिन्यामध्ये जत्रा भरती, मग ते 1 महिना आधी काठी घरामध्ये बशीत आहेत. ती आमच्या घरामध्येच बशीत आहेत, काही जणांच्या घरामध्ये बी बशीत आहेत. मग ती काठी उतरण्यासाठी चैत्र पौर्णिमेला आम्हाला ज्योतिबाच्या डोंगरावर जावं लागायचं. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक असा हे दिलेलं आहे की आम्ही नाथजोगी असल्यामुळं त्या ज्योतिबाचा डौर वाजवायचा, आरती करायची. रविवारी लोक आम्हाला आरतीला बोलवायला येतात, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या घरी जाऊन आरती करायचो. आणि ती जे काय देते ना आम्हाला गुरुदक्षिणा बिक्षिणा, तर ते मग आम्ही परपंचामधील घालवायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की यापूर्वी आपण हिंदू धर्मामधली जी काही भक्तिविधी आहे प्रामुख्याने आपण ज्योतिबाची भक्ती साधना करत होतात आणि आपण आपलं कुटुंब आणि आपला हा जो पूर्ण समाज आहे, जी जात आहे, ही या भक्तीमध्येच आज भक्ती साधना करत होते. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाला आकर्षित होऊन त्यांच्या शरणात कसे काय आलात?
संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये असं आलो की आमच्या सासूबाई गावाकडमध्ये त्यांनी काय केलं तर साधना चॅनलला बघितलं होतं. तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की भरत अशा टायमाला साधना चॅनल येते तर तुम्ही बघा काय आहे ते. कारण त्यांना हिंदी कळत नव्हती म्हणून त्यांनी मला सांगितलं. मग मी बघितलं. तर बघितल्याच्यानंतर मला कळालं की खरी भक्ती कशी आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी आपल्याला फोनद्वारे सांगितलं की साधना टी व्हीवर संत रामपालजी महाराजांचा प्रोग्राम येतो, तो आपण बघावा, आणि त्या अनुषंगाने आपण तो प्रोग्राम बघितला. तर मला असं विचारायचं आहे की त्या प्रोग्राममधून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला काय शिकवण दिली की आपण जी पूर्वीची साधना सोडून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान हे काय आहे हे माहीत नव्हतं पहिलं. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याच्यानंतर कळालं की माणसाचा जन्म हा कशासाठी झाला, कारण काय, माणसाचा जन्म झाल्यावर माणसानं काय केलं पाहिजे, मेन ते कळालं. भक्तीची विधी काय आहे, कशी करायची, पूजा कशी करायची. सगळे ब्रह्म विष्णू महेशची पूजा करतात, आम्ही बी करीत होतो. पण त्यांची पूजा कशी आहे हे कोणाला माहिती आहे हे सांगितलेलं नाही. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज ही जी भक्तिविधी सांगतात ही खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेश यांची साधना कशी करायला हवी, आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा खऱ्या अर्थाने आपण त्यांची साधना करत आहात. तर मला असं विचारायचं आहे की ह्या साधनेने संत रामपालजी महाराजांनी जी काही आपल्याला गुरुदीक्षा दिली त्या साधनेने आपल्याला व आपल्या परिवाराला काय अनुभव आला का? अनुभव सांगायचा तेवढा कमीच आहे. कारण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याच्या नंतर माणसाला सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आपल्याला कळालेलं आहे. अनुभव असा आहे की एकदा माझी गोष्ट अशी घडली होती की पुण्यामध्ये बॉबदेव घाट आहे. त्या बॉबदेव घाटामध्ये मी आणि आमच्या भगतमती असं टू व्हीलरवर निघालतो पुणे स्टेशनला जाण्यासाठी. त्यांना गावाकडे जायचं होतं, मी त्यांना सोडायला जाऊ लागलो. पण ट्रॅफिक लागल्यामुळं आम्ही असं साईडला उभा टाकलो मी भगतमती. पण बॉबदेव घाटामध्ये उतरायच्या ह्याच्यामध्ये एक पाण्याचं टँकर असं आलं की त्याचं ब्रेक फेल झालं. ब्रेक फेल झाल्यामुळं ते उतार असल्यामुळं कसं डायरेक्ट खाली आलं. आता आम्ही तर ते बघितलंच नव्हतं, पण आमचं कसं सुमरण चालू होतं. पण ते आमच्या बाजूनं गेलं आणि समोरच्या खांब्यावर जाऊन आदळलं. समोरचा खांबा असा होता की तो चालू लाईटीचा खांबा होता आणि ते पुन्हा दुसऱ्या फोर व्हीलरच्या गाडीवर पडला. ते माणूस बी वाचला आणि तो बी वाचला आणि आम्ही बी वाचलो. त्याच्यामुळे ते पहिला लाभ मला ते झाला. आणि दुसरा लाभ म्हणजे असा होता की ज्या टायमाला मी घरामध्ये होतो मला साधी भाजीची कॅरी बॅग उचलता येत नव्हती. म्हणजे माझ्या अंगामध्ये एवढी ताकदसुद्धा राहिली नव्हती. तर मी बाथरूममधून आल्याच्या नंतर मी चक्कर येऊन पडलो, डोळे पांढरे केले. मग तिथं पहिला अटॅक आला. आता मला तेवढं आठवण येत नाही, पण आमच्या भगतमती सांगतात तसं. मग त्या भगतमतीनं आम्हाला नेऊन गाडीमध्ये टाकलं. गाडीमध्ये टाकल्यावर पुन्हा दुसरा आला. पुन्हा तिथून लगेच दवाखान्यामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये आल्याच्या नंतर तिसरा आला. अशी गोष्ट घडली की 10 दिवस मी कोमात गेलो. आणि हडपसरमध्ये साने गुरुजीला जेव्हा नेलं होतं तर डॉक्टरनं सांगितलं होतं की तुम्ही 1 लाख रुपये इथं जमा करा आधी, नंतर मी ह्याला हात लावतो. पण परिस्थिती बिकट असल्यामुळं संत रामपालजी महाराजांच्या शरणात असल्यामुळं आम्ही ससूनला 5,000 इलाज केला. भगतमतीनं संत रामपालजी महाराजांना फोन केला आणि सांगितलं की असं असं झालं आहे, काय करायचं. त्या टायमाला आमच्या भगतमतीला संत रामपालजी महाराजांना सांगितलं की तुम्ही सतनाम जप करीत बसा, काही होणार नाही. आज जी मी समोर आहे तर ती फक्त संत रामपालजी महाराजांची कृपा आहे, बाकी काहीच नाही. गोळ्या बिळ्या सगळ्या आज बंद झाल्यात. आज त्यांच्या कृपेनं सगळं चांगलं आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला हृदयाचा अटॅक आला होता आणि त्यामुळे आपण
बेशुद्ध झाला होतात आणि आपण हॉस्पिटलला ॲडमिट होतात, परंतु आपली भगतमती ही आपल्या पाठीमागे होती आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांना अरदास केली आणि त्यातून जो संदेश आला सतनामाचा जाप करावा. तर हे सतनाम काय आहे? ओम आणि तत् आणि सत हे 3 मंत्राचा जाप आहे. पण ओम हे सरळ सरळ, पण तत् आणि हे सत हे सांकेतिक आहे, गुप्त आहेत. हेच कुणाला सांगायची नाही आहे, ते फक्त संत रामपालजी महाराजच सांगू शकतात. सतनामाचं कसं आहे माहिती आहे का? सतनाम म्हणजे 2 अक्षरचं आहे. एवढी ताकद आहे त्या सतनामामध्ये की काळ आल्याला गेला निघून. त्याच्यामुळं त्या सतनामामुळं एवढी हे आहे की आज पृथ्वीवर जर कोणी जर आसन सतनाम देणारं तर ते संत रामपालजी महाराज आहेत. त्याच्या अतिरिक्त अख्ख्या जगामध्ये कुणीच तुम्हाला भेटणार नाही. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला जगामध्ये एकमेव संत आहेत जे सतनाम आपल्याला देतात आणि सतनामामुळे केवळ साधक जो सतनामाचा जाप करतो त्या जापामुळे, त्या भक्तिविधीमुळे आज साधक नाना प्रकारची सुख भोगत आहेत आणि कठीणातले कठीण असे जे आजार आहेत ते आजारापासून तो मुक्त होत आहेत, त्याला आराम मिळतो आहे त्या आजारामध्ये. तर खरंच संत रामपालजी महाराज आज जगामध्ये अनमोल असं कार्य करत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे काही साधक आहेत जे आज TV चॅनलच्या माध्यमातून हा आपला इंटरव्ह्यू बघत आहेत, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? संदेश तर मी काही देऊ शकत नाही. या दासाचं एवढंच म्हणणं आहे, जगत लोकांना असो किंवा भगत लोकांना, तुम्ही संत रामपालजी महाराजाच्या शरणात या आणि तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या. कोणती बिमारी असली काही असली तरी ह्यांच्यापाशी आल्यावर नीट होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरी भक्ती कशी आहे आणि कशी नाही ही माणसाला कळून जाईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज जगामध्ये संत रामपालजी महाराज एकमेव संत आहेत जे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्या भक्तिविधीमुळेच साधकाला लाभ प्राप्त होतो. तर ह्या अनुषंगाने एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी घ्यावी, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे प्रवचन सगळ्या चॅनलवर चालू आहेत, ते तुम्ही बघा, ऐका आणि नंतर त्यांच्या शरणामध्ये येऊन दीक्षा घ्या आणि तुमचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे प्रवचन विविध चॅनलवर प्रसारित होतात आणि त्या चॅनल प्रसारित होत असताना काही नंबर दिलेले असतात, तर त्या नंबरावर साधकाने संपर्क साधला असता त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकतो. तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? त्यांना 1 रुपयाही त्यांना खर्च नाही आहे. हे सांगणारे सांगत असतील, सगळं करीत असतील, पण त्यांच्या शरणात आल्याच्या नंतर तुम्हाला सगळे गुरुदीक्षा भेटल्याच्या नंतर तुम्हाला जल, अमृत, रक्षा धागा, प्रसाद हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल. 1 रुपयाही तिथं लागणार नाही तुम्हाला. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा
प्रगतीचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.